पाव कप मुगाची डाळ घेतली. तुम्ही जी सालवाली हिरवी मुगाची डाळ असते ना, ती सुद्धा घेऊ शकता. पाव कप एवढीच मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे. डाळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घेऊ शकता व कमी जास्त सुद्धा करू शकता. पाव कप एवढी लाल मसूर डाळ घ्यायचे. पाव कप आपल्याला चणा डाळ घ्यायचे. डाळीमध्ये तुम्ही मी आता इथे 4 डाळी घेतलेल्या आहेत. तुम्ही 5 डाळी सुद्धा घेऊ शकता. पिवळी मुगाची डाळ त्याबरोबर सालवाली मुगाची डाळ किंवा ह्यामधली कोणती डाळ जरी तुम्हाला स्किप करायची असेल तरी सुद्धा ती तुम्ही स्किप करू शकता. नाश्ता तुम्हाला केवढ्या प्रमाणामध्ये बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही डाळी कमी जास्त करू शकता. मी इथे पाव पाव कप एवढ्या प्रमाणामध्ये 4 डाळी घेतल्या आहेत. धुवून 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायच्या आहे. तुम्ही रात्रभर भिजत ठेवला तरी सुद्धा चालते. डाळ धुवून 4 तासासाठी भिजत ठेवली होती तर डाळी अगदी छान फुलून आलेल्या आहेत. तुम्हाला सकाळी नाश्ता करायचा असेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्रभर जरी डाळ भिजत ठेवली तरी चालेल. तुम्हाला जर झटपट नाश्ता करायचा असेल कमी वेळामध्ये तर तुम्ही ह्या डाळी कोमट पाण्यामध्ये सुद्धा भिजत ठेवू शकता. 1 इंच आल्याचे तुकडे, 2 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घातले. डाळीतले जे पाणी होतं ना तेच पाणी मी काढून घेतलं. त्यातलं थोडंसं पाणी घालून डाळ मिक्सरला फिरवून छान याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. डाळ धुवून भिजत ठेवल्या की ते पाणी आता मिक्सरला फिरवताना त्यामध्ये घालता येतं. तुम्ही इथे पाहू शकता डाळ मिक्सरला फिरवून घेतली. अगदी छान बारीक याची पेस्ट तयार झालेली आहे. 4 पोळी एवढी एका बाउलमध्ये मी हे पीठ काढून घेते. पिठापासून 2 रेसिपी करणार आहोत. डाळीच्या पिठाला फर्मेंटेशनची अजिबात गरज नाही. सोडा, इनो, तांदळाचं पीठ, पोहा, रवा आपण या पिठासाठी काहीही वापरणार नाही. इतपत हे घट्ट आहे तुम्ही ते पाहू शकता. वेट लॉस साठी त्याचबरोबर इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी उत्तम अशी ही रेसिपी आहे. ह्या पिठापासून 2 रेसिपी करणार म्हणून मी 2 बाउलमध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे. जे पीठ मला अजून घट्ट वाटत आहे म्हणून मी डाळीमधलंच काढलेलं पाणी पिठामध्ये घालून घेतलं. मी डाळीमधलंच पाणी जे आहे ना ते घालून घेतलं. तुम्हाला जर नसेल घालायचं दुसरं साधं पाणी आपलं घातलं तरी सुद्धा चालेल. चवीनुसार आपले मीठ घालून घ्यायचंय. अर्धा चमचा एवढं मीठ इथे घालून घेतलेलं आहे. मीठ घालून मिक्स करून घ्यायचंय. पीठ मी इतपत असं सैल ठेवलेलं आहे. डोसे करणार आहोत. डोशाचं पीठ सैल असतं तेवढंच पीठ सैल ठेवायचं आहे. तव्याला आधी तेल लावून घेतलं. त्यानंतर त्या तव्याचं तापमान जर जास्त तापलेलं असेल तर कमी करण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेतलं. पाणी घालून पुसून घ्यायचं आहे. त्याला जरी तेल लावलेलं असेल पाणी घालायचं नसेल तरी ते तेल पुसून घ्यायचं. डोसा जो आहे ना तो अगदी जसा हवा तसा छान पातळ असा पसरवता येतो. इथे आता मी 1 पळी पीठ घालून डोसा घालून घेतलाय. पूर्णपणे वरून डोसा कोरडा झाला की तेल, तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे काही लावू शकता. साईडच्या कडा सुटला की डोसा काढून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता कोणतंही पीठ, सोडा, इनो न वापरता डाळीच्याच पिठापासून कुरकुरीत असा डोसा तयार झाला. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हा डोसा करण्यासाठी कांदा किंवा कोणत्याही भाज्या बारीक चिरून घालू शकता आणि हे असे डाळीचे पौष्टिक डोसे तुम्ही करू शकता. आहोत चटणी चटणी करण्यासाठी मी इथे 4 चमचे सुकं खोबरं घेतलंय. 1 चमचा डाळवं, थोडीशी कोथिंबीर, कोथिंबीरच्या काड्या, 2 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं, छोटासा चिंचेचा तुकडा आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. मी इथे चिंच घेतली. तुम्ही अर्धा लिंबू पिळून सुद्धा चटणीमध्ये घालू शकता. सुकं खोबरं घेतले त्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता. कोथिंबीरच्या काड्या घातल्यामुळे चटणीला चव छान येते आणि रंगही छान येतो. असल्यास जरूर घाला. इथे आता हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं. थोडंसं पाणी घालून गड्डे मिक्सरला फिरवून घ्यायचे. कोथिंबीरच्या काड्या असतील तर जरूर एकदा घालून चटणी करून बघा. चवीला अप्रतिम होते. या चटणीला रंग छान आलाय. चटणी तयार झाली. एका बाउलमध्ये मी ती काढून घेतली. बार दुसरा करतोय. शिल्लक असलेलं पीठ होतं ना डाळीचं ते मी ह्या बाउलमध्ये काढून घेतले. त्यामध्ये घातले अर्धा चमचे जिरं घातले. चवीनुसार मीठ घातले. अर्धा चमचा मीठ घालायचंय. एकदम छोटा कांदा मी जमीन तेवढा बारीक चिरून घेतलाय तो घालून घेतला. छोटा पाव चमचा चाट मसाला घातलाय. 2 चमचे एवढी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. या पिठामध्ये अजिबात ते पाणी घातलेलं नाही. मिक्सरला फिरवलेले पीठ होतं ना तेच हे पीठ आहे. ते सगळं मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही हवे असल्यास तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये भाज्या घालू शकता. इतपत मी घट्ट ठेवलेलं आहे. ह्यापासून आप्पे करणार आहोत.
तुम्ही या पिठापासून भजी सुद्धा करू शकता. ते मी तुम्हाला पुढे कशी ते सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आपल्या पात्रामध्ये 2-2 थेंब एवढं इथे तेल घालून घेतले. तेल घालून झालं की सगळीकडे असं लावून घ्यायचे. मी ब्रशने लावते, तुम्ही चमच्याने सुद्धा लावू शकता. तेल लावून झालं आपल्या पात्राला. आपल्याचं मिश्रण घालताना गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. साईडने मिश्रण घालत द्यायचं आहे. आपल्या पात्रामध्ये जास्त गरम होतं म्हणून साईडने मिश्रण घालायचं आहे. एक चमचा एवढं हे मिश्रण मी घालून घेतलं. घालून झाल्यावरती गॅस कमीच ठेवायचा आहे आणि ह्यावरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचंय. 2 मिनिटांसाठी झाकण काढून घेते. वरून पूर्णपणे आपे कोरडी झाले की आपे दुसऱ्या साईडने शेकवून घ्यायचे. मुलांचा टिफिन असू दे किंवा सकाळी नाश्त्याला किंवा रात्री स्वयंपाक करायला जरी कंटाळा आला, तुम्ही असे पौष्टिक पदार्थ करून खाऊ शकता. कमी वेळामध्ये झटपट तयार होणारे असे हे दोन्ही रेसिपी मी तुम्हाला एकाच मिश्रणापासून करून दाखवलेल्या आहेत. दुसऱ्या साईडने आपे शेकवून घेते. दुसऱ्या साईडने सुद्धा आपे शेकताना गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. दुसऱ्या साईडने आपे शेकताना तुम्ही वरून ब्रशने तेल लावू शकता किंवा तुम्हाला जर ब्रशने तेल लावायचं नसेल तर तुम्ही एक 2-2 थेंब साईडने सुद्धा तेल घालून आपे शेकवू शकता. तुम्हाला ह्या पिठापासून भजी करायचे असतील तर तुम्ही ह्यामध्ये 1 ते 2 चमचा एवढं तांदळाचं पीठ घालून तुम्ही भजी सुद्धा करू शकता. कुरकुरीत असे भजी तयार होतात. आपण कोणतंही पीठ, रवा, सोडा, इनो वापरला नाही तरी सुद्धा आपले हे फक्त डाळीच्याच पिठापासून डाळीदार असे आपे तयार होतात. तुम्ही इथे पाहू शकता छान रंग आलेला आहे आणि कडून शेकले गेलेले आहेत. आज पद्धतीत मी सगळे म्हणजे आपे आहेत ते इथे करून घेते. डोसे, चटणी आणि आपे इथे तयार झाला. अगदी छान कुरकुरीत असा डोसा सुद्धा तयार झालेला आहे. तुम्ही दूध, चटणी सोबत, सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आपे सुद्धा मी तुम्हाला एक तोडून दाखवते. तुम्ही बघाल तर अगदी छान आतपर्यंत आपल्याला जाळी आलेली आहे, शेकले गेलेले आहेत. मिक्स डाळीचे आपे चवीला अप्रतिम होतात. एकदा जर तुम्ही बनवलात तर नेहमी असेच बनवा. इतके चवीला छान होतात. एकदा बनवून बघा. रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. बार पाडण्यासाठी मी इथे कुकरच्या डब्यात 1 वाटी तूर डाळ घालून घेतली. डाळ मी 2 वेळा धुवून डब्यामध्ये मी पाणी डाळ शिजण्यासाठी घालून घेतलेलं आहे. दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये 1 वाटी भोपळ्याचे काप, अर्धी वाटी गाजराचे काप, 1 वाटी वांग्याचे काप, शेवगाच्या शेंगा साल काढून 2 इंच लांब कट करून घेतल्या. भाज्या मी ह्या सगळ्या आधी धुवून घेतलेल्या आहेत. कुकरला भाज्या शिजवताना भाजीच्या डब्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घेऊ शकता किंवा कमी जास्त करू शकता. कुकरमध्ये खाली पाणी घालून जाळी ठेवली. डाळीचा डबा, भाजीचा डबा ठेवून कुकरला झाकण लावून शिट्टी लावून घेतली. 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. सांबार मसाला. सांबार मसाला करण्यासाठी 4 चमचे धने, 2 चमचे उडदाची डाळ, 2 चमचे चणा डाळ, छोटा अर्धा चमचा मेथी, 1 चमचा जिरं, 1 चमचा राई, 15 काळी मिरी, 5 ते 6 लवंगा, 4 मसाला वेलची, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 9 ते 10 कढीपत्त्याची पानं, 5 बेडगी मिरची घेतल्या. हे मसाले भाजून घ्यायचे. मसाले भाजताना सुरुवातीला उडीद डाळ आणि चणा डाळ पहिले भाजून घ्यायचे. उडीद डाळ, चणा डाळ भाजतानाच मध्ये मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. गॅस कमी ठेवूनच भाजून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता मी मिरचीची देठ काढली नाही. देठ न काढता भाजून घ्यायचे आहेत. मिरच्या भाजताना जर देठ आधी काढली तर मिरच्याच्या बिया बाहेर येण्याची शक्यता असते. मिरच्याच्या बिया बाहेर आल्या आणि त्या थोडा तरी जास्त भाजल्या गेल्या ना तर मसाल्याची चव आहे ती बदली होते. मिरचीचे देठ आहेत ना ते मिरची भाजून थंड झाली की नंतर आपल्याला देठ काढून घ्यायचे. डाळीचा हलका रंग बदली झाला की उरलेले सगळे खडे मसाले गॅस कमी ठेवूनच सतत असं परतत राहून भाजून घ्यायचे. हलका रंग बदली झाला, सुवास यायला लागला, गॅस बंद करून घ्यायचे. मसाले भाजून झाले की ते पॅनमध्ये न ठेवताच ताटामध्ये काढून घ्यायचे. मसाला आहे तो पहिला थंड करून घ्यायचा. थंड झाला मिरचीचे देठ आहेत ते काढून घ्यायचे. सगळा खडा मसाला थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा. पण जे तुम्ही मिक्सरचा भांडा घ्याल ते पण एकदम कोरडा असावं. जरा इथे ओलसर घेऊ नका. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा मसाला घालून घेतला. छोटा अर्धा चमचा हिंग घालून त्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय. सांबार मसाला तयार झालेला आहे. खूप छान ह्याला सुवास येतोय.
तुम्ही एकदा हा सांबार मसाला करून सांबार केला तर मी तुम्हाला इथे खात्रीने सांगते, बाजारातून तुम्ही कधीच सांबार मसाला विकत आणणार नाही. कुकरच्या शिट्ट्या झाल्यात, कुकर थंड झालाय, भाज्या बघा शिजल्या गेलेल्या आहेत. डाळ ते शिजली गेले, पण डाळ आहे की घोटून घ्यायची, दिसायला आणि चवीला हॉटेल सारखं होईल. इथे आता मी डाळ आहे ती हलकी अशी घोटून घेतली आणि डाळ अशी दिसत आहे. मी घालण्यासाठी मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं, त्यात 1 चमचा जिरं घालून घेतलं. जिरं फुललं की त्यामध्ये एक मोठा कांदा पातळ उभा असा चिरून घेतला. त्यामध्येच मी कांदा परतताना 7-8 कढीपत्त्याची पानं, 2 लाल मिरच्या घालून घेतल्या. कांदा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा फोडणीमध्ये परतताना डार्क रंगावरती परतू नका, ते हलका तांबूस रंग येईपर्यंतच त्याला परतून घ्या. छोटा पाव चमचा मेथी आणि छोटा अर्धा चमचा हिंग घालून घेतला. ते पण मी 1 मिनिटभर परतून घेतलं. आता शिजलेल्या भाज्या आणि 1 टोमॅटो घालून घेतला. फोडणीमध्येच भाज्या, टोमॅटो आपल्याला 1 मिनिटभर चांगलं परतून झालं की मसाले घालायचे. 1 चमचा लाल तिखट घालून घेतले. छोटा पाव चमचा हळद घातली. 2 चमचे भरून सांबार मसाला घालायचा आहे. सांबार मसाला घालून मी परतून घेतला. आणि शिजलेली डाळ घालून घ्यायची आहे. ज्या कुकरच्या डब्यामध्ये डाळ शिजवली त्याच डब्यामध्ये पाणी घालून ते पाणी सांबारमध्ये घालून घ्यायचे. तुम्हाला सांबार किती पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या. पण सांबार हे थोडं सैलच असतं. इथे तुम्ही बघू शकता इतपत मी हे सैल ठेवलेलं आहे. तुम्हाला जर सांबारमध्ये भाज्या घालायच्या नसतील तर तुम्ही फक्त असं डाळ शिजवून सुद्धा सांबार करू शकता. आपला सांबार मसाला घाला, अगदी तुमचं सांबार चवीला छानच होणार. इथे 2 चमचे चिंचेचं पाणी घातले, चवीनुसार मीठ घातले, थोडासा गूळ घालून घेतला आहे. 3 ते 4 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं आहे. सांबारला उकळी आल्यावरती जो सुवास घरामध्ये दरवळतो ना, त्या सुवासानेच कळतं की सांबार मसाला अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. इन्स्टंट मेंदू वडे करत आहोत. त्यासाठी मी इथे 3 कच्चे बटाटे साल काढून घेतले, किसून घ्यायचे. बटाटे किसताना तुम्ही बाउलमध्ये किंवा ताटामध्ये बटाटे जेव्हा किसून घ्याल तेव्हा खाली पाणी घ्या. बटाटे किसल्यावर बटाट्याचा किस लगेच काळा पडतो. पाण्यामध्ये बटाटे किसून घ्यायचे म्हणजे बटाट्याचा किस काळा पडणार नाही. बटाटे किसून झाले की आपण 2 ते 3 वेळा चांगले धुवून घ्यायचे. बटाट्यामध्ये स्टार्च असतो, तो आपण 2 ते 3 वेळा चांगले धुतल्यावरती निघून जातो. बटाट्याचा किस 2 ते 3 वेळा चांगला धुवून झाला की किस हाताने दाबून पाण्यातून सगळा काढून घ्यायचा. फोडणी घालायची. 1 चमचा तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये मी छोटा 1 चमचा जिरं घातलेला आहे. जिरं छान फुललं, 1/2 कप तेवढं पाणी घालून घ्यायचंय. इथे मी लाल मिरची बारीक चिरून घेतली, ती घालून घेतली. तुम्ही इथे चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता किंवा हिरवी मिरची सुद्धा घालू शकता, तुमच्या आवडीनुसार. पाण्याला उकळी आली की बटाट्याचा किस घालून घ्यायचे. 1 चमचा एवढं पाण्यामध्ये मीठ घालून घेतले. तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या. मीठ घालताना दाखवायची क्लिप माझ्याकडून स्किप झालेली आहे, त्याबद्दल क्षमा असावी. पाण्याला चांगली उकळी आली की बटाट्याचा किस आहे तो पाण्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा आहे. बटाट्याचा किस मिक्स झाला त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे. जे आपण भाकरी करण्यासाठी पीठ घेतो ना, तेच पीठ आहे. 1 कप एवढं मी तांदळाचं पीठ घेतलंय. तांदळाचं पीठ गॅस एकदम कमी करूनच थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचंय. 1 कप तांदळाचं पीठ घेतलं, त्यासाठी 1/2 कप एवढं पाणी घेतलेलं आहे. बटाट्याचा किस आहे, 1/2 कप एवढं पाणी घेतलंय. 1 कप आणि पाव कप एवढं तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही इथे बघू शकता तांदळाचं पीठ चांगलं मिक्स करून झालं की त्याचा गोळा आहे ना, तो चांगला तयार होतोय. गॅस बंद करून घ्यायचा आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. ताटामध्ये काढलं की ह्याची मोठी वाफ अशी निघून गेली. हलकं जेव्हा गरम असतं तळून घ्यायचंय म्हणजे पीठ चांगलं आपल्याला मळता येतं. हलकं पीठ गरम असेल तेव्हा जर तुम्ही मळून घेतला तर हाताला चटके लागत नाही. इथे आता मी पीठ चांगलं मळून घेतलंय. थोडंसं हाताला तेल लावून मी पीठ मळलं. पीठ मळून झालं, पुन्हा मी हाताला किंचितचं असं तेल लावून घेतलंय. तुम्ही पाणी सुद्धा लावू शकता. तुम्हाला ज्या साईजमध्ये मेंदूवडे करायचे त्या साईजमध्ये तुम्ही मेंदूवडे करू शकता. बोटाने असं होल करून मेंदूवडा करायचा आहे. अगदी इन्स्टंट असे हे मेंदूवडे तयार होतात. कोणतीच यासाठी पूर्वतयारी करावी लागत नाही. मेंदूवडे करण्यासाठी जे प्रमाण घेतले त्या प्रमाणामध्ये मीडियम साईजचे 11 ते 12 मेंदूवडे तयार होतात. तुम्ही मेंदूवडे लहान मोठे ज्या साईजमध्ये कराल तसे ते कमी जास्त होऊ शकतात.
मी तुम्हाला इथे अजून एक मेंदूवडा करून दाखवला. तुम्ही बघू शकता मी ह्याच पद्धतीत सगळे माझे मेंदूवडे ते आधी करून घेते. मी साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालंय का चेक करूया. थोडंसं पीठ घालून बघितलं. पीठ घातल्यावरती आपल्याला बबल्स येत आहे. तेल चांगलं गरम झालंय. मेंदूवडे घातले की गॅस आपल्याला मध्यम ठेवूनच मेंदूवडे तळायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता मेंदूवडे घातल्यावरती मी लगेचच झारा चमचा लावला नाही. मेंदूवडे तळले की आपणच ते वरती तरंगायला लागतात. एका साईडने तळले की दुसऱ्या साईडने तळून घ्यायचे आहेत. मेंदूवडे कमी गॅस करून जर तुम्ही तळलात तर ते तेलकट होतात, म्हणून गॅस मध्यम ठेवून सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे. मेंदूवडे एकदम डार्क रंगावरती न तळता पण सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत. मेंदूवडे तळून झाले, काढून घेऊया. तुम्ही मेंदूवड्याचा रंग बघू शकता. सोनेरी असा रंग वड्याला आलेला आहे. रेसिपी आवडल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता आपण आपल्या दुसऱ्या बॅचचे मेंदूवडे आहेत ते सुद्धा तळून घेऊया. मेंदूवडे तळताना जास्त डार्क रंगावरती तळू नका. तेलातून मेंदूवडे काढले तरी त्याची तळायची प्रोसेस चालू असते. सोनेरी रंग हलका येईपर्यंतच मेंदूवडे तळून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. तुम्हाला आवाजावरूनच समजलं असेल मेंदूवडा किती कुरकुरीत असा झालेला आहे आणि आतपर्यंत छान ते तळले गेलेले आहेत. तुम्हाला कधी भाज्या सांबारमध्ये घालायला आवडत नसतील किंवा मुलं भाज्या खायला मागत नसतील, सांबार भाज्या न घालता जर करायचं असेल ना, किंवा रोज रोज तुम्हाला वरण आमटी खाऊन कंटाळा आला असेल, तुम्ही असा सांबार मसाला घरी बनवून ठेवला. ज्या पद्धतीमध्ये आपण सांबार बनवतो तसंच सांबार बनवायचे, फक्त भाज्या घालायच्या नाही. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.